वटपौर्णिमा, ज्याला वटसावित्रीचे व्रत देखील म्हणतात, हा महाराष्ट्र, गोवा व पश्चिम भारतीय राज्यांमध्ये विवाहित स्त्रियांनी साजरा केलेला हिंदू उत्सव आहे. वटपौर्णिमा हा सण स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्यासाठी साजरा करतात. हा सण ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो आणि या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. वटपौर्णिमेच्या पाठीमागे सावित्री व सत्यवानाची कथा आहे. सावित्रीने आपल्या पतीला यमदेवाने परत आणण्यासाठी वटवृक्षाखाली बसून कठोर तपश्चर्या केली होती. तसेच वटवृक्षाला भगवान विष्णू, ब्रह्म आणि शिव यांचे निवासस्थान मानले जाते. तसेच सावित्रीचे रूप देखील मानले जाते. तर वटपौर्णिमा कशी साजरी करावी? ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे त्रिरात्र व्रत करावे असे सांगितलेले आहे. 3 दिवस उपवास करणे अशक्य असेल त्यांनी फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा. सावित्रीसह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता असून सत्यवान, सावित्री, नारद व यमधर्म या उपांग देवता आहेत. या व्रताचा विधी असा आहे की नदीकाठची वाळू आणून पात्रात भरावी, तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवाव्यात. मग त्यांची षोडशोपचार पूजा करावी. त्यानंतर 5 अर्घ्य द्यावी. मग सावित्रीची प्रार्थना करावी. पूजा झाल्यानंतर संध्याकाळी सुहासिनींसह सावित्रीची कथा ऐकावी. सावित्रीने आंतरिक गुणांची पारख करून निवडलेल्या वरास आई, बाप आणि देवगुरु यांच्या विरोधात डावलून माळ घातली व पतीचे प्राण वाचवण्याचे अवघड काम चिकाटीने, दुर्दम्य इच्छाशक्तीने आणि चातुर्याने करून दाखवले. वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्वाचे विशेष असल्याने त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हाही ह्या पूजेचा एक हेतू आहे. सर्व पवित्र वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्याने त्यांचा विस्तारही खूप आहे. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रचंड विस्तारित व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करतात. असे हे ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्रीचे व्रत आचरणात आणतात.